महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। स्कॉर्पिओमध्ये सापडली घातक शस्त्रे व गुटखा, जाणून घ्या पोलिसांचा सिने स्टाईल पाठलागचा थरार। खोपोली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील साजगाव आणि देवनावे या दोन ग्रुप ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी पार पाडण्यात येत आहे। सदरची मतदान प्रक्रिया ही शांततेच्या व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता आवश्यक त्या ठोस उपाययोजना करण्याबाबत आणि सक्त पेट्रोलिंग करण्याबाबत माननीय श्री सोमनाथ गारगे, पोलीस अधीक्षक रायगड, माननीय श्री अतुल झेंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रायगड आणि माननीय श्री संजय शुक्ला, उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विभाग यांनी आदेशित केले होते। त्यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे श्री शिरीष पवार, पोलीस निरीक्षक खोपोली पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाणे हद्दीमध्ये योग्य तो बंदोबस्त नियुक्त केला होता आणि सक्त गस्त देखील सुरू ठेवली होती। या दरम्यान आज रोजी एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ जीप क्रमांक MH05 AX 6201 ही साजगाव व सारसन या भागांमध्ये संशयितरित्या फिरत असल्याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून सकाळी 8 वाजताच्या सुमारास प्राप्त झाली होती। सदर स्कॉर्पिओ जीपमधील वाहनाद्वारे मतदान प्रक्रियेच्या कामकाजावर प्रभाव पाडण्याची व मतदार प्रक्रिया बाधित करण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्री शिरीष पवार यांनी सदरची माहिती अतिशय गांभीर्याने घेऊन गस्ती पथकास त्वरित सदरची स्कॉर्पिओ जीप शोधून काढण्याबाबत आदेशित केले व सदर स्कॉर्पिओ जीपची शोध मोहीम सुरू करण्यात आली। त्यानुसार खोपोली पोलिसांना सदरची स्कॉर्पिओ जीप ही ताकई आडोशी रस्त्याला दिसून आल्याने त्यांनी जीपचा पाठलाग सुरू केला। नमूद जीप चालकास त्याचा पाठलाग होत असल्याचे समजल्यानंतर त्याने त्याच्या ताब्यातील नमूद स्कॉर्पिओ जीप ही वेगाने खोपोलीच्या दिशेने पळवण्यास सुरुवात केली, परंतु खोपोली पोलिसांच्या पथकाने नमूद स्कॉर्पिओ जीपचा थरारक पाठलाग करून ती स्कॉर्पिओ जीप मौजे ताकई गावच्या हद्दीमध्ये पेन खोपोली रस्त्यालगत असणाऱ्या ए रहमान ऑटो गॅरेजच्या पाठीमागे जीप चालवणाऱ्या इस्मासह पकडली व जीपसह त्या इस्मास ताब्यात घेतले। नमूद स्कॉर्पिओ जीपची 2 पंचासमक्ष जागीच झडती घेतली असता त्यामध्ये 73,128 रुपये किमतीच्या प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तंबाखूसह एक नकली बंदूक आणि 3 तलवारी अशी अवैध घातक शस्त्रे असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले। त्यामुळे पोलिसांनी त्वरित सदर स्कॉर्पिओ जीपचा चालक नामे जमील इस्तियाक खान, वय 30 वर्षे, राहणार हाल नंबर 2, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, मूळ राहणार ग्राम मदारीपूर, तालुका जिल्हा जालौन, थाना कुठौन, उत्तर प्रदेश, पिन नंबर 585130 यास ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खोपोली पोलीस ठाणे गुन्हेगार रजिस्टर नंबर 398/2022 भादवी स कलम 328, 272, 273, 188 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम सन 2006 चे कलम 26(2), 27, 59 आणि भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 4, 7, 25, 26 व 28 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई दरम्यान खोपोली पोलिसांनी नमूद आरोपितांच्या ताब्यातून 6,26,628 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये आरोपीने अवैधरित्या जवळ बाळगलेल्या 3 तलवारी, एक नकली बंदूक आणि आरोपित याने गुन्हा करण्याकरिता वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ जीप असा जप्त केला आहे। नमूद कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्री शिरीष पवार सह पोलीस निरीक्षक श्री राकेश कदम, पोलीस हवालदार 2130 सागर शेवते, पोलीस नाईक 2274 सतीश बांगर, पोलीस कॉन्स्टेबल 528 कादर तांबोळी यांनी सहभाग घेतला असून खोपोली पोलिसांच्या या थरारक व धाडसी कामगिरीबद्दल वरिष्ठांनी खोपोली पोलिसांचे अभिनंदन केले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक श्री राकेश कदम हे करीत आहेत। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार।
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।